आणि त्यामुळेच तो या विषयावरती बोलणं टाळत होता। आणि त्यात या संपूर्ण सुनसान रस्त्यावरती फक्त हे दोघेच होते। ते दोघे पुन्हा आपला प्रवास सुरू करतात, पण तितक्यात मंगेशला असं जाणवू लागतं की त्याच्या मागून कोणीतरी जोराचं पळत येत आहे आणि तसा त्याला आवाज सुद्धा येऊ लागला होता। तो लगेच मागे वळून बघतो आणि त्याला दिसते ती उडालेली धूळ आणि तो काळोखात सामावून जाणारा रस्ता। मंगेश विनायकला बोलतो की यार मला परत कसला तरी आवाज येतोय, असं वाटतं की कोणीतरी आपल्या गाडीच्या मागून पळत येतंय। यावर विनायक सरळ बाईक थांबवतो आणि आवाज ऐकू लागतो आणि 1-2 मिनिटं कसलाच आवाज कानावरती न पडल्यामुळे तो मंगेशला बोलतो की आता कुठे गायब झाला आवाज, मला तर नाही आला। मंगेशकडे आता बोलायला काहीच नव्हतं। तो गाडीवर बसत स्वतःशीच पुटपुटतो की यार मला तर आवाज आला होता, आता कुठे गायब झाला। आता विनायक त्याला जरा खडसावूनच बोलतो की उगाचच मला घाबरवू नको, आणि असं बोलून ते दोघे पुन्हा आपल्या रस्त्याने जाऊ लागतात। आता जात असतानाच विनायकला आपल्या डाव्या आरशामध्ये मागे कोणीतरी उभा असल्यासारखं दिसलं आणि हे पाहिल्यावरती तो जोराचा ब्रेक मारतो। त्याच्या छातीमध्ये एकदम धस झालं होतं।